तुम्हाला फक्त हप्त्यामधून 2 ते 3 वेळेस हे पाणी प्यायचंय. जे तुम्ही रेग्युलर पाणी पिता बस तेवढंच हे पाणी प्यायचंय. पण जे रेग्युलर पाणी तुम्ही पिताय त्या पाण्यापेक्षा याची चव एकदम छान असं वाटते, की तुम्ही ज्यूसच पिताय की काय. आणि यामुळे मिळणारा फायदा म्हणजे तुमच्या शरीर शुद्धी होते आणि सगळ्यात विशेष शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जबरदस्त पद्धतीने तुमचं वजन कमी होतं. तुम्ही डाएट, एक्सरसाइज काहीही करू नका. तुमचं फक्त वॉटर इनटेक प्रॉपर असला आणि या पद्धतीने जर तुम्ही डिटॉक्स वॉटर खाल्लं तर तुम्हाला असे जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. चला, कोणताही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी जे इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सगळे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत मी. यामध्ये मी टाकत आहे एक बीट. तर बीट इकडे मी अर्धच घेणार आहे, जास्त घ्यायची गरज नाही आहे. तर इकडे आपल्याला बीटमध्ये जे आहेत फायबर जास्त असल्यामुळे आणि अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळे आपण याचं जास्त घेत आहोत. कारण काय होतं तर आपल्या महिलांमध्ये ना आफ्टर डिलिव्हरी म्हणा किंवा हिमोग्लोबिन ओव्हरऑल कमीच असतं. त्यामुळे आपण बीट खाल्लं पाहिजे, पण ते आपल्याला असं खायला आवडत नाही. त्यामुळे मग मी ते या फॉर्ममध्ये नक्कीच घेत असते. यामध्ये फायबर जास्त असतात, अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुद्धा सुधारतं, एनर्जी टिकवून ठेवतं. जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल, रक्ताची कमतरता असेल तर ती फुलफिल करण्याला सुद्धा हे खूप मदत करतं. तर तुम्ही बघू शकता बीटाचे मी चकत्या घेतलेल्या आहेत आणि हे आता आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. हे जे काही डिटॉक्स वॉटर आहे हे आपल्या शरीरातील ना विषारी पदार्थ बाहेर काढतात. म्हणजे तुम्ही नेहमी एक शब्द ऐकला असेल, त्याला म्हणतात डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन तर ते हेच असतं आणि पचनक्रिया सुद्धा याने सुधारतं आणि आपली फॅट बर्न होण्यास मदत होत असते. अशा छोट्या छोट्या आपल्याला ह्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. थोडासा मी इकडे घेतलेला आहे बघा, ते म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता यासाठी घेतलाय कारण यामुळे मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढल्या जातं, त्यामुळे घेतलेला आहे. त्यानंतर घेतलाय पुदिना, कारण पुदिन्यामुळे पचनक्रिया आपली सुधारते. त्यामुळे पुदिन्याची पानं सगळे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. पुदिन्यामुळे आपल्याला गॅसेसच्या समस्या असेल त्या सुद्धा दूर होतात. भूक सुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. आणि त्यानंतर कढीपत्ता मेटाबॉलिझम वाढवल्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास खूप 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 जास्त मदत करतो. केसांसंबंधी काही प्रॉब्लेम असेल जसं की केस गळती वगैरे तर ते सुद्धा सुधारण्यास मदत करतं. इकडे मी आवळा घेतला, माझ्याकडे होता म्हणून घेतला, तुम्ही नाही घेतला तरी चालेल. तो पण अर्धा खराब निघाला तर सो मी अर्धाच घेतलेला आहे. तर आवळा इकडे घ्यायचा आहे आणि आवळ्यामुळे जे आहेत आपल्याला इथे डायजेशन प्रॉपर पद्धतीने होतं आणि भरपूर असं व्हिटॅमिन सी मिळतं. त्यानंतर यामध्ये टाकत आहोत लिंबू. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर जास्त असतं, फॅट बर्न करण्याला मदत करतं आणि आपलं शरीर हायड्रेट ठेवतं. यामध्ये आवळा आणि लिंबू हे आपलं व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत झालेला आहे. आवळ्यामुळे आपलं एकदम जबरदस्त असं फॅट कटर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि यामुळे मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढतं. तुम्ही जर यामध्ये पाहिलं असेल आज प्रॉपर, तर आपण यामध्ये जे इन्ग्रेडियंट घेतले ते जास्त व्हिटॅमिन सी रिच आहे आणि मेटाबॉलिझम वाढवणारे म्हणजे फायबर रिच सुद्धा आहेत. यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होत असते. आणि यामध्ये जो सगळ्यात हिरो इन्ग्रेडियंट आहे, जो प्रत्येकाने घेतला पाहिजे, ते म्हणजे बीट खाल्लंच पाहिजे. तर ते बीट इन्ग्रेडियंट आपल्या रक्तातील जे काही रक्ताभिसरणची प्रोसेस आहे ती सुधारण्यास खूप मदत करतं. याऐवजी तुम्ही अजून काकडी, गाजर हे सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. मी वेगवेगळे डिटॉक्स वॉटर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि या समोर सुद्धा शेअर करेल. 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने तुमचं वजन जर 60 किलो असेल तर 3 लिटर वॉटर इंटेक तुम्हाला दिवसभर कंप्लीट करायचं आहे. आता तुमच्या वजनानुसार तुम्हाला इकडे पाणी घ्यायचं आहे आणि स्टीलचे इकडे पातेलं घेतलं, ॲल्युमिनियमचं पातेलं वगैरे घेऊ नका किंवा तुमच्याकडे बॉटल असेल तर डायरेक्ट तुम्ही बॉटलमध्ये हे बनवा. तर इथे 2 लिटर पाणी यामध्ये मावतं म्हणून मी 2 लिटर पाणी यामध्ये टाकले. बाकीचं मी ॲड करणार आहे बॉटलमध्ये किंवा तुम्ही एवढं बनवलं तरी चालेल आणि बाकीचा वॉटर इंटेक तुमचा नॉर्मली केला तुम्ही तरीही चालणार आहे. तर इकडे आपण पाणी कोणतं घ्यायचं तर तुम्ही फ्रीजमधलंही घेऊ शकता, थंड पाणी घेऊ शकता, माठातलं सुद्धा पाणी घेऊ शकता किंवा रूम टेम्परेचरवरचं सुद्धा पाणी घेऊ शकता. यामध्ये टाकायचे दालचिनी. आपली दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं. जी आपल्याला वारंवार गोड खाण्याची क्रेव्हिंग होते ती कमी करण्यास मदत करते. जे वारंवार आपण खाल्ल्यामुळे ग्लुकोज स्पाइक होतो तो कमी होण्यास मदत होतं. सब्जा सीड्स यामध्ये मी टाकलेले आहे अर्धा चमचा. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक सुद्धा लागत नाही. शिवाय आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. एवढा पावसाळ्याचे दिवस आहेत, जून महिना सुरू आहे, किती धो-धो पाऊस असतो तरी सुद्धा यावर्षी बिलकुलच पाऊस नाही. त्यामुळे सब्जा सीड्स मी यामध्ये आवर्जून घालते, कारण खूप जास्त ऊन आहे, गरमी आहे. त्यानंतर घालायचं आहे जे लिंबू आपण घेतले ते लिंबू इथे मी पिळून घालते आहे. त्याचा रस आणि ते सालासकट यामध्ये टाकायचंय. हवं तर लिंबाच्या तुम्ही चकत्या सुद्धा करू शकता. टोटली तुमच्यावरती आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायचंय.
आपण आता जे जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. या इन्ग्रेडियंट्समध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, फायबर भरपूर भरपूर प्रमाणात आहे. यामध्ये मेटाबॉलिझम वाढवण्याची क्षमता खूप जबरदस्त पद्धतीने आहे. फॅट बर्न करण्याची प्रोसेस खूप जबरदस्त पद्धतीने आहे आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवायचं कामसुद्धा हे पाणी खूप जबरदस्त पद्धतीने करतं. यामध्ये तुम्ही अद्रकीचे तुकडे सुद्धा घालवू शकता, पण मी ते आज यामध्ये घालत नाही आहे. कारण नेहमी नेहमी डिफरंट टाईप मध्ये जर आपण यामध्ये डिटॉक्स वॉटर बनवलं तर आपल्याला प्यायला सुद्धा छान वाटतं आणि आपली जी काही फुलफिल मीन्स रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल सुद्धा होते 3 ते 4 लिटरची. व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 तासाकरिता हे साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही याचं सेवन करू शकता. जसं जसा वेळ जाईल तसं तसं याला छान असा गडद कलर यायला सुरुवात होईल. हा तुम्हाला चांगला असा गुलाबी कलर यायला दिसेल, कारण यामध्ये बीट टाकला आहे त्यामुळे. आणि जसं जसं याला टाइम होईल तसं तसं यामध्ये जे काही आपण पदार्थ टाकले त्या पूर्ण पदार्थांचा अर्क तुम्हाला त्या पाण्यामध्ये आलेला दिसणार आहे. कढीपत्ता मी सांगेल की ज्यांना हेअर लॉस खूप जास्त होतोय त्यांनी हवं तर मेथी दाणे सुद्धा यामध्ये घालू शकता. खूप जबरदस्त आहे. आता हे झाकून आपल्याला 1 ते 2 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे. आणि ही जी काही पाणी आहे हे तुम्ही सरळ माठामध्ये हे सगळे पदार्थ टाकले, दिवसभर पाण्याचं सेवन केलं तरी चालेल, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या घरचे सुद्धा छान हे पाणी पिलं जाईल. किंवा तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये भरून प्रत्येक रूममध्ये एक एक बॉटल ठेवायची, म्हणजे आपण ज्या रूममध्ये गेलो आपल्याला लगेच घंटा वाजते की हो आता आपल्याला पाणी प्यायचं आहे. कारण आपल्याला तहान लागल्याशिवाय आपण काही पाणी पित नाही आणि कधी कधी भूक लागते तर आपल्याला असं वाटतं आता आपण हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे, पण ती भूक जी आहे ती पाण्याचीच असते. आता हे बघू शकता अगदी 15 ते 20 मिनिटं झालेत, याला अजून छान कलर येईल. यामधले जे प्रत्येक पदार्थ आहे त्या प्रत्येक पदार्थाची चव या पाण्यामध्ये येणार आहे. हा तुम्ही ग्लास दर 15-20 मिनिटांनी ग्लास भरून पाणी हे प्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर हे पाण्याचा इंटेक जे आहे ते तुम्हाला फुलफिल करायचं आहे. तुमच्याकडे जर काचेचं मोठं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्यांना हे सगळं गुलाबी पाणी वाटून खूप अमेझिंग वाटतं. त्यांना वाटतं ज्यूस बनवला की काय. सो ते सुद्धा या पाण्याचा इंटेक करतात आणि त्यांना सुद्धा खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो. आता दिवसभराची ही जी काही माझी बॉटल आहे ही 2 ते 2.5 लिटरची आहे. त्यामध्येच मी हे टाकत आहे, जेणेकरून माझं वॉटर इंटेक फुलफिल होईल आणि त्यानंतर हळूहळू यामध्येच हे पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला चांगला असा रिझल्ट मिळेल. 3 ते 4 तासांनी हवं तर तुम्ही यामध्ये जे पदार्थ आहेत ते गाळून नंतर ते पाणी ॲज इट इज पिऊ शकता. ते पदार्थ जास्त वेळ झाले तर मग ते पाणी जर तुमच्याकडून संपलं नाही तर काय होतं, तर ते खूप अति जास्त झाल्यामुळे कधी-कधी फेसाळ सुद्धा पाणी होतं. जर तुम्ही आज बनवलं आणि ते नंतर 10 तासांनी पिलं तर. त्यामुळे 4 ते 5 तासांनी हवं तर तुम्ही यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट आहे ते काढून सुद्धा ठेवू शकता. त्यामधला जो पदार्थाचा अर्क आहे तो पाण्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की उतरला तर तेव्हा ते गाळून घ्यायचं आणि नंतर त्या पाण्याचं सेवन केलं तरी चालेल. आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की यामध्ये जे पदार्थ टाकले ते फेकून द्यायचे की पुन्हा वापरायचे? पुन्हा वापरायचं नाही, कारण त्या पदार्थाचा अर्क पूर्ण आता ह्या पाण्यामध्ये आलेला असतं, ते सरळ तुम्ही फेकून देऊ शकता. जबरदस्त पद्धतीने याचा रिझल्ट मिळतो आणि दिवसभर या पाण्याचा इंटेक करा. मला तुमचे रिझल्ट नक्की सांगा. तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं हे सुद्धा सांगा. व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा सांगा आणि आताचं वजन किती आहे, किती किलो कमी करायचं हे कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. बाय.